हॉटेलची चव घरात, कारण गुपित या मसाल्यात आहे. 1 चमचा हा मसाला आणि मटण बोलायला लागतं. आज बनवूया हॉटेल स्टाईल मटण मसाला पावडर रेसिपी. धने 1 वाटी, साधारण 45 ग्रॅम घेतल्यात. सुक्या लाल मिरच्या 15 घेतल्यात. शहाजिरे 2 टेबलस्पून, काळी मिरी 1 टेबलस्पून, लवंग 1 टेबलस्पून, दालचिनी 3 तुकडे घेतलेत. हिरवा वेलची 1 टेबलस्पून, तमालपत्री 6, जायफळ 1 फोडून घेतले, जायपत्री 3, बडीशेप 3 टेबलस्पून, दगडफूल 1 टेबलस्पून, मसाला वेलची 10 ते 12, बदाम फूल 5, हळद 1 टेबलस्पून, कसुरी मेथी 2 टेबलस्पून. हे नंतर ॲड करायचं. हे सर्व मसाले एकत्र करून ड्राय रोस्ट करून घेऊया. मसाले कोरडे गरम करून घेऊया. मसाले गरम करता वेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची. कढई जास्त गरम झाली तर गॅस बंद करू शकता. मसाले जास्त गरम करायचे नाहीत. कलर बदलला की कडूपणा येतो. फक्त सुगंध आला पाहिजे. हा मसाला तयार झालेला रंगाने नाहीतर वासाने ओळखायचा. मसाल्याचा सुगंध यायला चालू झालाय. मसाला परफेक्ट गरम झालाय. तुम्ही मसाले हातात घेऊन पण बघू शकता. हाताला फक्त जास्त गरम वाटले नाही पाहिजेत. मसाले गरम झालेत. आता काढून घेऊया. मसाले थंड करून याची पावडर तयार करून घ्यायची. मसाले गरम असताना बारीक केले तर त्याला ओलसरपणा येतो आणि त्याची सेल्फ लाईफ पण कमी होते. त्यामुळे मसाले पूर्णपणे थंड करूनच त्याची पावडर तयार करून घ्यायची. पावडर करतेवेळी मध्यम बारीक करायची. मसाल्यांची पावडर करून घेतली. ॲड करूया कसुरी मेथी, हळद मिक्स करूया. हळद नेहमी शेवटी घालायची. भाजली तर कडू होते आणि कलर पण खराब होतो. हा मसाला नेहमी तेलात वापरायचा. याचं प्रमाण आहे 1 किलो मटनसाठी 1 ते 1.5 टेबलस्पून. याचं सेल्फ लाईफ आहे एअरपॅक कंटेनरमध्ये 2 महिने. मसाला कधीही ओल्या चमच्याने घ्यायचा नाही. मटन मसाला तयार आहे. अशाच हॉटेल स्टाईल रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका.